तर राम राम मित्रांनो, सकाळचे 8:45 झाले. ऑइलची कॅन शोधित होतो घेतली. तर सकाळी 8 वाजता थोडा थोडा पाऊस यायला स्टार्ट झाला आणि आपल्याला रोटर करायचं बाकी होतं एक ठिकाणी. तर काकांनी मला उठवलं पहिले. मी काय झोप आम्ही ऑइल मारून घेतो, मग तुम्हाला सांगतो. याला सुकला बांबू झाला या. थोडंच आहे बा, याला ऑइल मारलं तर चाललं असतं, पण मग नकोच. पिन बिन तुटून टाकील, तो नट बीट तोडून टाकील. तर काकांनी मला पहिले उठवलं, म्हणा आंघोळ नंतर कर, पहिले तेवढं रोटर मारून दे. पाऊस थोडा थोडा थेंब थेंब बुरबुर चालू झाली होती नाही, आणि रोटर वगैरे जोडला, लगेच ऊन पडलं. मी आंघोळ वगैरे करून घेतली तर लगेच पाहत होतं असं वातावरण झालं, पहिले ते रोटर करून टाकू. इथं जवळ रस्त्यावरच आहे. ऑइलचे हात आहे बाबा. 2-3 दिवस झाले सांगेली, पेरणी असल्यामुळं आपण आपल्याला काही जमलं नाही. पहिले आता ते आणून टाकू बरं. 1398 झाले बस सोयाबीनच्या सीझनमध्ये पेरायचे. टोटल 1374ला चालू केला होता, 1398 झाली. मला वाटलं 1400 होती, थोडक्यावरून राहिलं बा. कपड्यांनी थोडं पुसून तरी घेतो. थोडं आकडून घ्यावं का ना, कारण की वल्ले वावर आहे, गाबा आले आहे चालेल त्याच्यात. वल्ल्याचं ठीक आहे, गाबा असल्यामुळे गडबड होईल, त्याच्यामुळे आकडून घेतल्यातच समजदारी राहील. कारण की आपण पुरं खाली सोडले ना, भरपूर दिवस झाले ते वरती करेलच नाही, त्याच्यामुळे आपण टापलिंगवरच खेळतो सध्या. डिझेल पहिल्या गिअरचं काहीतरी करायला लागले यायला, मी असं म्हणतोय पण करीत नाही. चाल परत ऊन पडलं रे. बरं चला, पावसाचा काही भरोसा नाही, येऊ आणून. ये वावर रस्ता. मी स्विच तोडून टाकायचे यार, माफी असावी बरं का, पायाने गिर टाकल्याबद्दल. 1400. नॉर्मल गणतोय. या बा हाय 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 हाय. थोडं पार्लीवर जरा जास्तच ताण देऊ राहिलं नाही का. ट्रॅक्टर लईच RPM ड्रॉपेज करतोय, त्याच्यामुळं मला आहे ना हे करायला लागेल. हा पत्रा एक होल वरती घ्यायला लागेल, त्याच्याशिवाय नाही चालणार खेळ. ठीक आहे ना, काम ध्यानावर होणार नाही, वरती घेत जायला लागेल. त्याच्यापेक्षा व्यवस्थित करायला लागेल. तर हा नट खोलून वरती घेतो. हा नाही, हा त्या एक म्हणजे त्याला 2 होलचा ऑप्शन आहे, तर एक होल वरती घेतलं आहे मी, तर जरा बरं चालेल. म्हणजे त्याच्या मागं माती नाही चिटकून राहणार. आणि हे पाहू शकते, टापलिंग आपण न विसरता खालच्या होलमध्येच लावतो रोटर चालवत असताना. ठीक आहे, चला आता करूया सुरुवात.
एवढा मस्त ट्रॅक्टर चालतोय, म्हणजे लोड घेऊच राहिला नाही असं नाही. लिव्हर थोडेफार छेडायला पडूच राहिले, पण मग ट्रॅक्टर मागावा आणि नाही चालत आहे एकदमच जीव टाकून. चला थोडं जडच जातंय, पेंड तर लागल्यात जमाय बघायला गेलं तर. बाकी तरी आपण रोटर तर एकदम खोलगट करून देतोय. चला एवढं राहिलंय आणि काबर काय माहिती ऊन लय लागू राहिलं. हा एकदम कडक ऊन लागू राहिलं. चपला पुऱ्या मातीनं बांधलं रे. लिव्हर थोडे छेडायलाच लागत आहे मला तरी पण. हा चल 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 चल. मित्रांनो 9:30 झाले आणि खूप परिश्रम आणि मी वावर फायनल केलं. बघू शकतो हा ऊन एवढं लागत आहे त्यानेच खरा मी परेशान झालो, नाही तर बाकी नाही काही. ट्रॅक्टरचा घेर लय परेशान करतोय पाहिला. तर मित्रांनो 2 वाजले आणि काका आता जस्ट पेरून आली. 1-1.5 बिघत होतं जास्त नाही. आणि आपल्याला इथं रोटर मारायचं आहे बघा. मका होती गाई आणि थोडं खत वगैरे पोकले, शेणखत. इथं रोटर मारायचं आहे आता, परत रोटर जोडायला लागेल. आणि इथं पहा कुट्टी खाली करायला येईल. 744 3 स्टार 13चे टायर, रिवर्स पेटी, आकाडवी टोपी. म्हणून बंद केला. बसला नाही बसा ना आता. बसवा हो आता घाल मागवायला लागते मला. हात नको मग फक्त मग पावर असं काय चालेल ट्रॅक्टर. सुरुवात कडून करू म्हणशील. टकलं वाली. काढू ना. आता कसं करायचं माहिती का, एक मकात घालायचं, एक दुसऱ्या ह्याच्यात घालायचं. असं करायचं का? किती हुशार आहे यार काका तुम्ही, इंटेलिजंट. एवढं असं काही सर याच्याने गेलाय. हे पाहू शकते मित्रांनो, हे वावर आहे. मेंढ्या पण आणायचे कारण की पावसामुळे गेले त्या कामातून, नाही का. चलो सर करते सुरुवात. माग फिनिशिंग पाऊस. 1300 म्हणजे 1300 RPM धरू शकतो. 1300 RPM वर चालू आहे. हे पाहू शकते आता बेंड्यांमध्ये सुरुवात केली.
पावसामुळं त्या गेल्या कामातून काय माहिती काय रोग आला त्या एवढा असं नाही. रोटर एकदम सायलेंट चालू आहे या वावरामध्ये. वल्ल म्हणजे एकदम मापात वावर आहे ना. ते पण आले जोडीला. खूप लेट आले राव. लेट भेटली काय. मित्रांनो ट्रॅक्टर 1400 तासांमध्ये पदार्पण करणार आहे. चला आपण पाहू कसं पदार्पण करीत होते. तर नाही केलं बा. मकाचा वावर होता म्हणून पाहिल्यावर हे केलं मित्रांनो 1400 तासांमध्ये पदार्पण. त्याचा आपण केलं लाईव्ह प्रक्षेपण केलं मित्रांनो फायनल. मला आज हे कळालं झालं आहे ना एकदम थट्टू आहे साला. कामच करीत नाही म्हणजे जागेच. इकडचा बरोबर फिरवतो इकडचा दाबल्यावर बरोबर काम करतो पाहिजे असं. इकडचा लय लांब सरकत नेतो नाही का. म्हणजे दाबल्यावर हा ऑटोमॅटिक बंद चालू होतोय बहुतेक. तसा हा बरोबर दाबला का बरोबर चाक लॉक करीत. 76 इथं जरा तास मारून द्यावा वाटतं. हा 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 हा. मग काय आता लो टाका. त्या काही जे मी रोटर मारलं त्याच्यात आता सरी पाडून राहिले का पाहू शकते. थोडं राहिलं काहीतरी. आणि घरी गेल्यानंतर आता घरापाठीमागचं वावर पण वखरायचंय पाऊस यायच्या अगोदर. वातावरण तर नाही म्हणा पण वखरून टाकू. तर मित्रांनो 5:30 झाले. वखर बिगर जोडून एवढं वास वखरलं आणि ट्रॅक्टर लावून दिला त्याच्या जागेवर. आता आपल्याला कुट्टी करायची. आणि मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं कसं याच्यात कणस अटकायची समस्या येत होती. तर आम्ही एक सेटिंग केली त्याच्यामुळं आता तर काही समस्या येत नाही. ही सेटिंग म्हणजे अशी, हे नट 2 ढिल्ले करून हे जे आहे ना हे खाली सोडून दिलं नाही का. हे वरती होतं पहिले मध्ये वाढायचं याचं. तर आता बरोबर ते खाली ते बरोबर त्याचा दाब देऊन कणस मध्ये ओढून घेतं. आता ओके चालू आहे.